मग त्यामध्ये सुद्धा आपल्याला PAB मध्ये H2 हाईट आहे आणि AB हा बेस आहे. लक्षात येते का पहा, तुमच्या दोन्ही ट्रायंगलच्या हाईट वेगवेगळ्या आहेत, H1 H2, पण बेस दोन्हीचा कॉमन आहे AB. आणि अशा वेळेस आपल्या एरिया ऑफ ट्रायंगल मधला रेशो कसा येतोय पहा, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल APB इक्वल टू AB इंटू H1 अपॉन AB इंटू H2. आणि मग AB कट होतं आणि आपल्याला फॉर्म्युला मिळतोय एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल APB इक्वल टू H1 अपॉन H2. हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. जेव्हा बेस कॉमन आहे तेव्हा त्या दोन ट्रायंगल मधला एरियांचा रेशो हा हाईटच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशो मधला एवढा असतो. आता आपण पुढे जाऊया. पहा, इथं मी एक फिगर घेतली आहे, थोडंसं पाहूया या फिगरकडे काय होतंय. पहा, इथं मी ही जी फिगर घेतली आहे त्याच्यामध्ये ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल APQ बद्दल बोलायचंय. इथं अनेक ट्रायंगल्स तयार झालेले आहेत पण आपल्याला त्यांचा विचार करायचा नाही. आणि मग आपण काय करतोय पहा, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल APQ घेतला तर आपल्या लक्षात येत असेल BC इज बेस, AR इज हाईट. विद्यार्थ्यांनी लिहू नये. ट्रायंगल APQ मध्ये AR इज हाईट, PQ इज बेस. आणि आपण लिहिलं. मुलांना एकदा सांगितलेली सूचना लक्षात येते का? स्वतःवरती कंट्रोल ठेवायचा आहे. पेन घेतलाय आपण. आता मी प्रेझेंटेशन थांबवू का? आणि मग ABC मध्ये बेस BC आला तर हाईट येईल AR. त्याच्यानंतर मी पण लिहू शकणार नाही. पहा, BC बेस घेतला तर AR हाईट येईल आणि PQ बेस घेतला तर AR हाईट होईल. AR कॅन्सल होईल आणि मग राहील BC अपॉन PQ. अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं असतं. आता आपण काय करूया पहा. आता आपण आपला यावरती बेस्ड असणारे एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत, जेणेकरून प्रॅक्टिस सेट मधील एक्झाम्पल्स आपण जर सॉल्व केले तर आपल्याला ते सोपं होणार आहे. प्रॉपर्टी तर आपण शिकलीच आहे. आता आपल्याला यावरती बेस्ड असणारे एक्झाम्पल्स अभ्यासायचे. मी बोर्डवरती एक्झाम्पल लिहिलेलं आहे विद्यार्थ्यांना. आता प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन 1. ज्या विद्यार्थ्यांकडे पुस्तकं नाही आहेत त्यांनी पुस्तकं घ्यायची आहेत आणि आपल्या सोबत वही पुस्तक ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला एक्झाम्पल समजायला सोपं होईल. कदाचित बोर्डवर लिहिलेलं एवढं लक्षात येणार नाही तर आपल्यासोबत पुस्तक असणं गरजेचं आहे. पहा, क्वेश्चन वाचते मी. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड प्रॅक्टिस सेट 1.1 सुरू करते मी आत्ता ज्या ऍक्टिव्हिटी घेतल्या त्या पुस्तकामध्ये आहेत. तुम्ही त्या पुस्तकातल्या पाहून मी आत्ता तुम्हाला समजून सांगितलेले आहेत त्या पद्धतीने सोडवायचे. एक एक्झाम्पल मी तुम्हाला 2 वेळेस हळूहळू समजावून सांगणार आहे. एक एक्झाम्पल अगदी एकदा सांगितल्यावर कळेल असं नाही, म्हणून 2 वेळेस मी तुम्हाला ते समजावून सांगणार आहे. क्वेश्चन 1. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. कधी कधी हा प्रश्न 1 मार्काला आणि कधी कधी हा प्रश्न 2 मार्काला विचारला जातो.
1 मार्काला विचारला असेल तर आपल्याला याचं उत्तर फार लिहिण्याची गरज नाहीये. पण जेव्हा हा 2 मार्काचा साठी विचारला जातो त्यावेळेस आपल्याला थोडं एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. पहा, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. एका ट्रायंगलची बेस 9 आणि हाईट 5 दिलेली आहे. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस 10 आणि हाईट 6 दिलेली आहे. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल्स असा प्रश्न विचारलेला आहे. आणि मग आपण काय करूया, आन्सर लिहित असताना पहिल्यांदा एक्सप्लेन करूया. लेट एरियाज बेसेस and heights of 2 triangles are A1 and A2, B1 and B2 and H1 and H2 रिस्पेक्टिवली. किंवा सरळ एक लिहा, लेट एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल, एरिया बेस अँड हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल आर A1, B1 and H1 and area base and height of second triangle are A2, B2 and H2 रिस्पेक्टिवली. असंही छोटे छोटे वाक्य करून लिहिलं तरी काही अडचण नाही, काही प्रॉब्लेम नाही. मग आपण ते लिहूया. आपल्याला काय दिलेलं आहे, B1 दिलेलं आहे, किती दिलेलं आहे 9, H1 दिलेला आहे 5, B2 दिलेला आहे आपल्याला 10. लक्षात येते का? पहा, आपण फर्स्ट ट्रायंगलला समजा B1 म्हणा, एरिया A1 म्हणालो तर एरिया A1 म्हणालो तर त्याचा बेस B1 होईल, तो 9, तर त्याची हाईट किती आहे 5, H1 = 5. B2 किती येईल 10, तर हाईट किती आहे 6, H2 = 6. हे आपल्याला लक्षात घ्यायचं. काढायला काय सांगितलंय, फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल्स. म्हणजे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे A1/A2 क्वेश्चन मार्क. पहा, परत एकदा सांगते, 1 मार्काला जर प्रश्न विचारला असेल तर फार एक्सप्लेन करत बसायची गरज नाही, अशा पद्धतीने लिहिलं तरी चालतं. पण 2 मार्काला हा जर प्रश्न पडला तर असं थोडंसं एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला मी वारंवार सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे तर फॉर्म्युले पहिल्यांदा लिहिला पाहिजे. फॉर्म्युला लिहिला की आपल्याला किती मार्क मिळतो, अर्धा मार्क मिळत असतो. आणि म्हणून आपण फॉर्म्युला लिहिणार आहोत. फॉर्म्युला कसा लिहायचा आता आपल्याला माहित आहे. प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. ओके. आणि मग काय येईल प्रॉपर्टी, A1/A2 = B1 × H1 B2 × H2. हा एवढा फॉर्म्युला लिहिला आपण की आपल्याला किती मार्क मिळत असतो, अर्धा मार्क. तुम्ही आन्सर नाही लिहिलं, पुढच्या स्टेप नाही केल्या तरीही काही अडचण नाही, पण फक्त तुम्ही आता फॉर्म्युला लिहिला तरी तुम्हाला अर्धा मार्क मिळत असतो. हाफ मार्किंग सिस्टीम आहे, त्यामुळे हे लक्षात घ्यायचंय. आता काय करूया आपण, व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. पहा, B1 आपल्याला A1/A2 काढायचंय. B1 किती आहे 9 आहे, H1 किती आहे 5 आहे, B2 किती आहे 10 आहे, H2 किती आहे 6 आहे. झालं तर मग आता काय करायला पाहिजे, आपण याला सिम्प्लिफाय केलं पाहिजे, जे की तुम्हाला आलं पाहिजे, फक्त मला येऊन चालणार नाही. म्हणून गणिताचा सराव गणित सोडवून केला पाहिजे. आजकाल विद्यार्थ्यांमध्ये फॅड निघालंय, गणित रजिस्टरवरती लिहिलेलं वाचून येतात परीक्षेला विद्यार्थी, आणि मग विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स येत नाही, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपल्याला स्वतःला सोडवलं पाहिजे. आज मी जे शिकवणार आहे
ते आजच तुम्ही वर्गपाठासाठी जे रजिस्टर केलंय त्यामध्ये आता मी सांगितल्यानंतर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि लिहायचं आहे. परत होमवर्क ग्रुप आपण सुरू करणारच आहोत, तेव्हा होमवर्कमध्ये सुद्धा ह्याचे स्क्रीनशॉट घेऊन पाठवायचे आहेत. तुम्हाला त्याची सूचना मिळणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही काम करायचंय. आता आपण याला सिम्प्लिफाय करूया. तुम्ही सिम्प्लिफाय केलं असेल कदाचित. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 3 2 जा 6, 3 3 जा 9 आणि मग आपला A1 अपॉन A2 इक्वल टू 3/4 रेशो म्हटलंय म्हणून एकदा आन्सर म्हणून मी इथं लिहिते A1:A2 इक्वल टू 3:4. आन्सरला बॉक्स करायची सवय ठेवायची. या आन्सरला अर्धा मार्क असतो, याला अर्धा मार्क असतो. तुम्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली अर्धा मार्क, हे एक्सप्लेनेशन लिहिलं, अशा पद्धतीने 2 मार्काला विचारला तर त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन असतं आणि 1 मार्काला विचारलं असेल तर फॉर्म्युल्याला अर्धा आणि डायरेक्ट आन्सरला अर्धा. अशा पद्धतीने या प्रश्नाच्या मार्कांचं डिस्ट्रीब्युशन असतं. सगळ्यांनी आता मी थोडा वेळ थांबते, सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, या प्रश्नाचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. आणखीन एक वेळा मी हा प्रश्न समजून सांगणार आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि ऐकायचं. हा क्वेश्चन असा क्वेश्चन पडतो म्हणजे पडतो परीक्षेला, बऱ्याच वेळा पडतो. तर पहिल्यांदा आपण B1 किती आहे 9 आहे, H1 किती आहे 5 आहे, B2 किती आहे 10 आहे, H2 किती आहे 6 आहे. त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन थोडक्यात लिहायचंय. मग मी काय केलं, एकच प्रॉपर्टी आता आपण शिकली आहे, प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, आणि मग ती प्रॉपर्टी आपल्याला आता लिहायची आहे. मग ती प्रॉपर्टी लिहिली मी A1/A2 इक्वल टू B1 × H1 अपॉन B2 × H2. तुम्ही एक एक ओळमध्ये सोडून लिहायचंय. मग आपण काय करणार आहोत, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत. A1/A2 आपल्याला काढायचंय. B1 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 9, H1 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 5, B2 ची व्हॅल्यू 10 आहे, ती इथं मी लिहिली, इंटू H2 ची व्हॅल्यू आहे 6, ती मी इथं लिहिलेली आहे. आता ह्याला सिम्प्लिफाय करायचंय. माहिती आहे तुम्हाला 5 1 जा 5, 5 2 जा 10, 3 2 जा 6, 3 3 जा 9 आणि मग 3 × 1 3, 2 × 2 4 असं ते याचं आन्सर येतं. आणि मग फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स इक्वल टू A1/A2 इक्वल टू 3/4 किंवा A1:A2 इक्वल टू 3:4 असं आपल्याला ते लिहायचंय. सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घेतला असेल आतापर्यंत. असं मी हळूहळू तुम्हाला समजेल अशा पद्धतीने प्रश्नांची उत्तरं सांगत जाईन. एक प्रश्न कमीत कमी 2 वेळा मी एक्सप्लेन करत जाईल, म्हणजे मग तुम्हाला समजायला ते सोपं होणार आहे. एक्झाम्पल खूप मोठा असेल तर आपल्याला आन्सर लिहिण्यासाठी बोर्डवरती जागा आवश्यक असणार आहे. त्यामुळं मी अशा वेळेस पूर्ण प्रश्न लिहू शकणार नाही, वेळ आपल्याला त्यामध्ये घालवायचा नाही. मग त्याबद्दलची माहिती इथं मी फक्त थोडक्यामध्ये गिवन टू प्रूव्ह अशा पद्धतीने लिहित जाईल. आता आपण क्वेश्चन 2 कडे जाऊया. आपल्याला फिगर काढावी लागणार आहे. इथं पहा, अशा पद्धतीने फिगर आहे. मी हाताचा वापर करते वेळ वाचावा म्हणून, हाताने काढतीये, पण तुम्ही पुस्तकातली फिगर वहीमध्ये काढत असताना स्केलचा वापर करायचा आहे. अशी फिगर दिलेली आपल्याला. इन द फिगर BC परपेंडिक्युलर टू AB, BC परपेंडिक्युलर टू AB, तसंच AD
परपेंडिक्युलर टू AB. ही गिवन इन्फॉर्मेशन दिसायला लागलं आपल्याला, इथं राईट अँगलचा सिम्बॉल दिलेला आहे. आणि मग आपल्याला सांगितलेलं काय आहे पहा, दिलेलं काय आहे, BC इक्वल टू 4. BC ची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला, 4. AD ची व्हॅल्यू दिलेली आहे 8. AD किती दिलेला आहे, 8. यांच्या किमती दिल्यात आपल्याला. फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. हा प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये अनेक वेळेस पडलेला आहे. बऱ्याच वेळेस हा प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये पडलेला आहे 2 मार्कासाठी. तर आता इथं आपल्याला सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळे आता आपण वर्ड प्रॉब्लेम नाही आहे. इथं फिगर दिलेली आहे आणि बाकीचं सगळं इन्फॉर्मेशन आहेत, त्यामुळे आपण फार लिहित बसणार नाही आहोत, त्याच्यामध्ये एक्सप्लेन करत बसायची आता इथं गरज नाही. पहा आता ट्रायंगल ABC कडे पहा. कसला ट्रायंगल आहे, राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. ट्रायंगल DAB कडे पहा, तो सुद्धा राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. आणि मग आपल्याला माहित आहे ह्या 2 ट्रायंगल मध्ये पहा आपल्याला एरिया कशाचा काढायचा आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. दोन्ही मध्ये AB ही जी साइड आहे ती कॉमन आहे, मग दोन्ही राईट अँगल्ड ट्रायंगल आहेत. या कंडिशन मध्ये आपण AB ला बेस म्हटलं तरीही चालेल किंवा हाईट म्हटलं तरीही चालेल. कुणी याला बेस म्हणेल त्यावेळेस AD आणि BC हाईट असेल. कुणी याला हाईट म्हणेल, जर AB ला हाईट सपोज केलं तर AD आणि या ट्रायंगल मध्ये BC बेस होती. फक्त अशा परिस्थितीमध्ये AB ला आपल्याला बेस किंवा हाईट असं दोन्ही पैकी काही सपोज केलं तरी चालणार आहे. मग आपण पहिल्यांदा काय करायचंय, बाय प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ areas of 2 triangles A1 अपॉन A2 इक्वल टू, आपण अगोदर फॉर्म्युला लिहूया. आपण AB ला बेस सपोज केलं तर H1 अपॉन H2 इथं कंसात लिहूया, when B1 इक्वल टू B2 असं लिहिलं मी. आता आपण ह्या ट्रायंगल मध्ये पाहूया, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इक्वल टू काय घ्यायचं आता आपण, हाईट काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC मध्ये, BC इज हाईट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB आपल्याला घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हाईट काय आहे AD. इथं हे उत्तर अपेक्षित आहे, हे नाही लिहिलं तरी चालेल पण हे लिहिणं BC अपॉन AD हे लिहिणं गरजेचं आहे. आणि मग आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. किती BC ची व्हॅल्यू 4, AD ची व्हॅल्यू किती आहे 8. आता याला आपण काय करूया, तर याला सिम्प्लिफाय करायचं, सगळ्यांना येतं, खूप सोपं आहे की नाही. आणि मग देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इक्वल टू 1 अपॉन 2. 4 1 जा 4, 4 2 जा 8. आन्सर आलं, आपलं ठरलंय काय करायचं, आन्सरला बॉक्स करायचा आहे. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. मुलांनो
तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे मग आपल्याला परत एकदा हे एक्झाम्पल काय करता येईल, सांगता येईल. मी परत एकदा एक्झाम्पल एक्सप्लेन करते. तुम्ही बोर्डचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला हे एक्झाम्पल नंतर सॉल्व करता येईल. पहा, मी आणखीन एक वेळेस हेच एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून मी आज शिकवलेलं तुम्हाला कळलंच पाहिजे. अशा पद्धतीने थोडं शिकूया, पण चांगलं शिकूया, आपण अगदी समजेल असं शिकूया. त्यामुळं मी हे स्लोली घेत आहे, हळूहळू घेत आहे. आणि मी ठरवलंय की रोज जे एक्झाम्पल्स आपण शिकवणार आहेत ना, त्यातलं प्रत्येक एक्झाम्पल मी 2 वेळेस एक्सप्लेन करणार आहे. काही जणांना कदाचित ते थोडंसं बोरिंग वाटू शकतं, काय मॅडम परत परत सांगतायत, पण आपला विषय विद्यार्थ्यांना थोडासा अवघड वाटतो आणि म्हणून एक एक्झाम्पल 2 वेळेस मी समजावून सांगणार आहे. परत एक्झाम्पलकडे जाऊया. अशी फिगर देण्यात आलेली आहे. इन द फिगर BC is perpendicular to AB. AD is perpendicular to AB. BC equal to 4. AD equal to 8. Then find area of triangle ABC upon area of triangle ADB. असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि मग फिगर मध्ये जेव्हा आपण पाहतोय तेव्हा इथं राईट अँगल आहे, इकडे पण राईट अँगल फॉर्म झालेला आहे. काल आपण बेस आणि हाईटच्या कन्सेप्ट पाहिल्यात. मग राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला AB हा बेस ही म्हणता येऊ शकतो आणि हाईट सुद्धा म्हणता येऊ शकते. हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. दुसरा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे या 2 ट्रायंगल मध्ये AB काय आहे, कॉमन आहे. दोन्ही ट्रायंगल मध्ये AB ही साइड काय आहे, कॉमन आहे. आणि मग आपल्याला याला बेस म्हटलं तरी चालतं किंवा हाईट म्हटलं तरी चालतं, हे लक्षात घ्यायचंय. आणि मग बेस कॉमन असेल तर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, किंवा हाईट कॉमन असेल तरी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. इथं कुणी समजा इथं H1 = H2 घेतलं आणि इथं B1/B2 लिहिलं तरी करेक्ट आहे. हे एक्झाम्पल करेक्ट आहे. सगळ्या एक्झाम्पल मध्ये असं होत नाही, पण ह्या एक्झाम्पल मध्ये ते होऊ शकतं. आता ह्याला एक्सप्लेन करायचंय, लिहायचंय. खरं तर तोंडी उत्तर आहे. 4/8 केलं तर आपल्याला तोंडी उत्तर आहे, पण परीक्षेमध्ये आपल्याला तोंडी उत्तर सांगायची नाहीये, तर ती लिहायची आहेत. म्हणून त्याला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे, म्हणून लिहिलं. कुठली प्रॉपर्टी वापरतोय आपण, बाय प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. पहिल्यांदा फॉर्म्युला मुद्दाम लिहिला मी, सवय ठेवायची. A1/A2 = H1/H2 किंवा when B1 = B2 आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, आपल्याला काय पाहिजे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB = BC/AD. खरं तर हे महत्वाचं आहे, पण आपल्याला फॉर्म्युला लिहायची सवय असावं म्हणून ते लिहिलं. म्हणजे एक्झामिनरला कळतं की ह्या मुलाच्या कन्सेप्ट अगदी क्लिअर आहेत, त्याला समजलेलं आहे ह्या एक्झाम्पल मध्ये काय करायचंय, आणि मग हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. आणि हे एवढं साधं आहे की मी काही सांगायची गरज नाही. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं पहा, आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया, ज्यामध्ये आपल्याला तिसरा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. तिथे आपल्याला विचार करावा लागणार आहे थोडासा. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जेव्हा कन्सेप्ट शिकतोय ना, त्यावेळेस आपल्याला त्या कन्सेप्ट कळल्यात का नाही हे पाहण्यासाठी एक्झाम्पल्स असतात. तिसरा क्वेश्चन पाहूया. मी इथं फिगर ड्रॉ करते, परत मी फिगर हातानेच काढते. RQ हा ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल आहे PQR. इथं
QT हाईट दिलेली आहे आणि PS ही सुद्धा हाईट देण्यात आलेली आहे. हा अँगल जो आहे तो ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे. अँगल PQR हा ऑब्ट्यूस अँगल आहे, त्यामुळं PS हाईट जेव्हा असेल तेव्हा बेस QR असेल. बेस QR तेव्हा हाईट PS असणार आहे आणि बेस PR आहे तेव्हा हाईट QT असणार आहे. हे लक्षात येते का पहा. हे आपल्याला कळलं पाहिजे. अशा अनेक एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलेत मी. इन द फिगर PS परपेंडिक्युलर टू RQ, QT परपेंडिक्युलर टू PR, RQ दिलेला आहे आपल्याला 6, PS दिलेला आहे 6, PR दिलेला आहे 12, फाइंड QT असं म्हटलेलं आहे. असं हे एक्झाम्पल आहे. पहा मग आता आपल्याला काय करावं लागेल, थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. पहा QT काढायचं आपल्याला. कसं काढणार प्रश्नच आहे की नाही. RQ दिलेला आहे, PS दिलेला आहे, बेस माहित आहे, हाईट माहित आहे, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQR, एरिया ऑफ ट्रायंगल PQR आपल्याला काढता येऊ शकतो. बरोबर आहे. हाफ इंटू बेस इंटू हाईट, याच्याने 6 36 भागिले निम्म केलं त्याचा अर्धा तर 18 स्क्वेअर युनिट. इथे युनिट दिलं नाही म्हणून स्क्वेअर युनिट आपण एरिया काढू शकतो. ट्रायंगल PQR चा एरिया आपल्याला माहिती झालाय, तर तो बदलणार आहे का हो, तर तो बदलणार नाही. आणि मग या ट्रायंगलचा एरिया माहित आहे मला, PR माहित आहे, बेस माहित आहे, तर मला हाईट काढता येऊ शकते. QT ही हाईट मला काढता येऊ शकते. असं फक्त एरिया ऑफ ट्रायंगल वरती बेस्ड असणार आहे एक्झाम्पल आहे, जे की अत्यंत सोपं आहे. पहा मग लिहूया का आपण. लक्षात आलं असेल तुम्हाला. बेस जेव्हा QR आहे तेव्हा हाईट आहे PS, बेस जेव्हा PR आहे तेव्हा हाईट आहे QT. आता आपण 2 मार्कासाठी पडू शकणारा हा सुद्धा प्रश्न आहे, सोडवूया. एरिया ऑफ ट्रायंगल PQR. इथे आणखीन एक विद्यार्थ्यांना कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे. अनेक ट्रायंगल्स तयार झालेत, पण आपण आपल्या एम पासून दूर गेलं नाही पाहिजे. आपल्याला ट्रायंगल कळला पाहिजे, ट्रायंगल PQR. पहिल्यांदा फॉर्म्युला लिहिते, हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग आता आपण बेस QR घेणार आहोत, पहिल्यांदा हाईट PS घेणार आहोत, त्याच्यानंतर आपण हाफ इंटू QR 6 आहे, PS 6 आहे, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 18 स्क्वेअर युनिट हा आपला एरिया आलेला आहे. मग आपल्याला सगळ्यांना माहित आहे ट्रायंगलचा एरिया काय होत नाही, बदलत नाही. आणि मग त्या प्रॉपर्टीचा आपण यूज करूया. आता आपल्याला काय काढायचंय QT, म्हणून मी फॉर्म्युला उलट लिहिते, हाफ इंटू PR इंटू QT इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता माहित आहे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल PQR माहित आहे, PR माहित आहे, QT आपण काढू शकतो. हाफ इंटू 12 इंटू QT इक्वल टू आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल माहित आहे किती आहे तो 18. आणि मग 2 1 जा 2, 2 6 जा 12, QT इक्वल टू हे 6 इथं मल्टिप्लिकेशनला आहे, इकडं घेताना ते डिव्हिजन मध्ये जाईल आणि मग आपल्याला QTचा आन्सर मिळेल 3. आता युनिट दिलं नाही, देअरफॉर आन्सर लिहिते मी QT इक्वल टू 3 युनिट्स. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं आहे. सगळ्यांनी बोर्डचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. मुलांनो तुम्ही हे एक्झाम्पल्स आजच्या आज घरी सोडवायचे आहेत, जेणेकरून
तुम्हाला हा भाग समजायला सोपा होणार आहे. अत्यंत सोपा असा भाग आहे. होमवर्क ग्रुप आपण सुरू करणार आहोत. तुम्ही सोडवून ठेवलेलं असेल तर तुम्हाला मी ज्या दिवशी होमवर्कमध्ये हे प्रश्न टाकणार आहे त्या दिवशी तुम्ही ते परत होमवर्क ग्रुपवरती सोडवलेले क्वेश्चन्स होमवर्कमध्ये करून पाठवायचे आहेत. हे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. परत मी एकदा एक्झाम्पल समजून सांगते. वेगळं एक्झाम्पल आहे. एरिया ऑफ ट्रायंगलचा इथं वापर करायचा आहे फक्त. रेशो ऑफ एरियाज ऑफ एनी टू ट्रायंगलचा इथं वापर नाही करायचा आहे. ट्रायंगल PQR हा आपला ओरिजिनल ट्रायंगल आहे. PS ही त्याची हाईट आहे, त्यावेळेस QR हा बेस आहे. QT जर आपण हाईट घेतली तर PR बेस असणार आहे. आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला माहित आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. मी QR बेस घेतलाय त्यावेळेस PS हाईट असणार आहे. हे कळलं पाहिजे, त्याच्यासाठी 1 तास घालवलेला आहे आपण, त्यामुळे तुम्हाला कळलंच असणार आहे याची मला खात्री आहे. त्यामुळे हाफ इंटू QR ची व्हॅल्यू आपल्याला RQ म्हणजेच QR आहे 6, PS 6 आहे. याला सिम्प्लिफाय केलं आपण. 18 हा एरियाला युनिट दिलेलं नाही म्हणून आपण स्क्वेअर युनिट लिहिलं. एरिया त्याच ट्रायंगलचा बदलत नाही पण बेस आणि हाईट बदलू शकते म्हणून हाफ इंटू PR ला मी आता बेस म्हटलं तर QT हाईट होणार आहे जी की आपल्याला काढायची इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQR लिहिलं मी. हाफ इंटू 12 PR दिलेलं आहे आपल्याला इंटू QT इक्वल टू 18 लिहिलं आणि QT ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत. आजच्या तासिकेला आपण इथेच थांबूया. मुलांनो,